so beautiful, so elegant, just looking like a wow. हाय दोस्तांनो, तर आज मी आलो आहे राधानगरीच्या द वाईल्ड व्ह्यू रिसॉर्टमध्ये. चला ह्याला एक्सप्लोअर करूया. दिस इज द व्ह्यू. सो इथं असा स्विमिंग पूल आहे, ह्यालाच लागून ह्या व्हाईट हाऊसवाल्या रूम्स आणि ह्या आमच्या रूमचा फ्रंट व्ह्यू आहे रेड हाऊस. इथं एक लॉन, खाली एक लॉन, तिकडं टेंट हाऊस, मस्तपैकी शांत कोझी अँड विथ द व्ह्यू, डॅम व्ह्यू. डॅमचं बॅकवॉटर मस्त असं समुद्रासारखा अथांग आहे, मध्ये मध्ये छोटे छोटे आयलँड्स आहेत आणि तिकडं पार्किंग आहे. सो इथं आहेत माझ्या रूम्स, इथं आहे डायनिंग आणि इथे छोटासा वॉटरफॉल आहे. जाओ. सो आम्ही राहिलेलं आहे हे रेड हाऊस, हे टेंट हाऊस. मला वाटतं हे बंद आहेत. चला जरासं तुम्हाला दाखवतो बाहेरूनच ओव्हरव्ह्यू. कॅमेरामॅन जल्दी आ जाओ, लेट्स एक्सप्लोर. यांचं टॉयलेट ओपन टू स्काय आहे, जस्ट लाईक बाली. इथून अजून एक छोटीशी एंट्री आहे पायवाटसारखी. अँड दिस इज नेट्स, किड्स प्ले एरिया. आणि क्रिकेट खेळण्यासाठी नेट्स पण आहेत, पण वातावरणच असं आहे की कंटिन्यू पाऊसच चालू आहे, त्यामुळे क्रिकेट काय खेळू शकलो नाही. सॅड आहे. सो चला आता मी तुम्हाला माझी रूम दाखवतो, ज्याचं नाव आहे रेड हाऊस, बिकॉज इट्स मेड फ्रॉम चिराच्या विटा. आणि याचा दरवाजा असा युनिक अँटिक. कम ऑन. बाहेर अँटिक, आतमध्ये मॉडर्न. ह्या साईडला तुम्हाला व्ह्यू इतका इंटरेस्टिंग वाटणार नाही, पण त्याच्या आधी इकडं वॉर्डरोब आहे, तिकडं टॉयलेट बाथरूम, हा असा छोटासा कम्फीचा बेड अँड द मेन अट्रॅक्शन. चलो लेट्स सी द व्ह्यू. मस्त गार वारं सुटले, पाऊस पडायला आहे, पाण्याचा सगळीकडून आवाज यायला लागला आहे, तुम्हाला माईकमध्ये येतच असेल. सगळीकडे हिरवळ, शांतता, थंडी. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. शॉक लागायला इथं. या कंटिन्यू. हो, आता कंटिन्यू हात ठेवला की लागला. आता पण लागला चेक केल्यावर. हां, आता असं चेक केल्यावर लागत नाही, कंटिन्यू ठेवला की फील व्हायला. इथं समोरच डायनिंग आहे, ही आहे रेड, ही मोठीवाली व्हाईट तिकडं. सो सगळ्यांचा व्ह्यू हा मेन पॉईंट आहे. हा राधानगरी डॅमचा बॅकवॉटर आहे. वाव. चलो आता स्विमिंग पूल बघूया. सो असं मस्त ह्या पावसात आम्ही चाललो आहे आता स्विमिंग करायला, ते पण स्विमिंग पूलमध्ये, वॉटरफॉलला नंतर. लेट्स गो. ओके. हा आहे स्विमिंग पूल आणि हा आहे व्ह्यू. सो लेट्स एन्जॉय. मारू एवढी नको, पहिला पाणी केवढा आहे बघ, नाहीतर लागेल पाहायला. या वाईल्ड व्ह्यू रिसॉर्टच्या सर्वात दोन वाईल्ड गोष्टी म्हणजे हा स्विमिंग पूल आणि या स्विमिंग पूलसोबतच मागे असणारा हा वाईल्ड व्ह्यू. या दोन गोष्टी सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटल्या मला. या रिसॉर्टच्या बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर हे कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर अवेलेबल नाही आहेत. यांचं बुकिंग तुम्हाला कॉलवर करावं लागते, ज्याचे डिटेल्स तुम्हाला गुगलवर किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. पर रूम विथ 2 अडल्ट्स यांचे चार्जेस आहेत 4,500 रुपये. यामध्ये लंच, ब्रेकफास्ट, डिनर, टी, कॉफी सर्व काही इन्क्लुडेड आहे. या थंड वातावरणात स्विमिंग पूलमध्ये खेळून भूक लागली होती, सो फटाफट फ्रेश होऊन चेंज करून आम्ही आलो यांच्या डायनिंगला. सो आता मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये खेळून झालं आहे आणि या व्ह्यूसोबत आम्ही आता आलो आहे डायनिंग एरियामध्ये विथ अ बाल्कनी व्ह्यू. लेट्स एन्जॉय द फूड विथ अ व्हॅली व्ह्यू, डॅम व्ह्यू. लंचमध्ये मेनू होता शेवयाची खीर, वरण, मूग, पनीर वाटाण्याची भाजी, पापड, चपाती. टेस्टला खूपच मस्त होतं. त्यातल्या त्यात शेवयाची खीर तर एक नंबरच. या थंडगार वातावरणात गरम गरम शेवयाची खीर म्हणजे सोन्याहून पिवळे. अशा या वातावरणात मस्त रिसॉर्टमध्ये व्हेज फूड खायला काहीच मजा येणार आहे असा समजणारा मी, पण यांनी मला रॉंग प्रूफ केलं. जेवण खूपच छान आहे. सो मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये खेळून लंच झालेला आहे. आता चाललो आहे वॉटरफॉलला. कुठल्या कोणता खोतवाडी का राऊतवाडी? राऊतवाडी. राऊतवाडीच्या वॉटरफॉलला.
लेट्स गो. बघा तिथे कसं वातावरण आहे. आधीच पॅक झालोय आणि का जाऊन धबधब्यात भिजायचं आहे आणि एकदा. या रिसॉर्टपासून राऊतवाडी वॉटरफॉल फक्त 700 मीटरच्या अंतरावर आहे. मी मागच्या पावसाळ्यापासून रुचिराच्या मागं लागलो होतो की आपण वॉटरफॉलला जाऊया, पण तिला वॉटरफॉलची खूप भीती वाटायची. कारण न्यूजमध्ये कायम यायचं की एकदमच पाऊस पडल्यावर पाण्याची पातळी वाढली, लोक वाहून गेले आणि वॉटरफॉल्स असतात पण एकदम एक्स्ट्रीम लोकेशन्समध्ये. सो भरपूर रिसर्च करून तिनं हा राऊतवाडी वॉटरफॉल शोधून काढला, जो की लोकेशन वाईज सेफ होता. कुठं ट्रेक वगैरे करत जायची गरज नव्हती. कंप्लीट वॉटरफॉलपर्यंत पोहोचूस तोपर्यंत पेविंग ब्लॉक आहेत. अजिबात अनसेफ वाटत नाही. तुम्ही पण फॅमिलीसोबत नक्की एकदा व्हिजिट करा. वॉटरफॉल अँड हुड्डा. आणि जर व्हिजिट केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. वॉटरफॉलमध्ये खेळून झाल्यानंतर तिथेच जरासा भुट्टा खाऊन आम्ही रूमवर परत आलो. पूर्ण थंडीने कुडकुडून गेलो होतो, म्हणून गरमागरम चहा, भजी, बिस्किट ऑर्डर केलं. बाल्कनीच्या व्ह्यू सोबत चहा भजीचा लुफ्त घेतला. डिनरमध्ये चिकन, मटन, व्हेज तिन्हींचा ऑप्शन होता. आम्ही चिकन आणि मटन सिलेक्ट केलं होतं. टेस्टमध्ये ठीकठाक होतं आणि वरून चिकन पण अनलिमिटेड नव्हतं, सो आम्हाला एक्स्ट्रा बाउल घ्यावं लागलं. आणि काळजी करू नका, मी श्रावणाच्या आधी गेलो होतो. व्हिडिओ टाकतोय श्रावणामध्ये. मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये आम्ही सिलेक्ट केलं होतं मिसळ, पोहे, चहा आणि कॉफी. सो आता 11 वाजलेले, चेकआउटचं टायमिंग झालं आहे. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.